आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ, फोटो, मजकूर, चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकाशित केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यातील 4 जणांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। बाल पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या संशयितांची माहिती केंद्र सरकारकडून राज्य पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यातील 4 इंस्टाग्राम खातेधारकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला। संशयितांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अवैध मजकूर पोस्ट केला होता। नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन NCMEC या US स्थित संस्थेनं केंद्र सरकारला संशयितांची माहिती दिली होती। US काँग्रेसनं स्थापन केलेल्या NCMEC कडे केंद्रीकृत अहवाल प्रणाली आहे, ज्याद्वारे जगभरातील इंटरनेट सेवा प्रदाते किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube आणि यासारखे अन्य मध्यस्थ बाल पोर्नोग्राफीच्या प्रतिमा प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची तक्रार करू शकतात। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय एजन्सीनं बाल पोर्नोग्राफी, शोषण इत्यादींची माहिती मिळवण्यासाठी NCMEC सोबत करार केलाय। पोलीस सूत्रांनी सांगितलंय की केंद्र सरकारने बेकायदेशीर सामग्री अपलोड करण्यासाठी संशयितांनी वापरलेल्या IP पत्त्याबद्दलची माहिती राज्य पोलिसांना पाठवली होती। त्या 4 इंस्टाग्राम ID हे नगर जिल्ह्यातील असल्यानं त्यांचा अहवाल नगरच्या सायबर पोलिसांना पाठवण्यात आला। त्यावरून सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल निळकंठ कारखेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67(ब) मुलांना लैंगिकरित्या सुस्पष्ट कृत्ये इत्यादी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दाखवणारी सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक पेंदाम करतायत। प्रवीण गायकवाड, आवाज जनतेचा। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।